जय श्री वैदिक शेतकरी मित्रांनो, जय आज आपण आलेलो आहोत माननीय श्री भागवत सातव यांच्या मिरची प्लॉटवर. तर मिरची प्लॉटला त्यांनी आपलं कृषी अमृत आणि RNPHचा बेसल डोस भरलेला होता आणि त्याच्यानंतर परत एक 2 महिन्यांनी त्यांनी एक आपला SSM सम्राट शक्ती मिरॅकलचा डोस रिपीट केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात या मिरची पिकाबद्दल त्यांनी काय वापरलं आहे आणि त्यांना कसा रिझल्ट आला याची माहिती घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. भागवत सुब्राव सातव, म्हैसगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं. आपण ह्याला फक्त पहिल्यांदा एक 5 पोती कृषी अमृत आणि RNPH थोडं अर्धा पुडा. पण तरी बी ती आपल्याबरोबर जी मिरची लावल्यात लोकांनी ती उपटून टाकले. व्हरायटी बाद आहे म्हणली, त्याला माल लागत नाही. जे नर्सरीवाला आहे ती बी म्हणला रोपं चुकीची लागली. ती परत आपण ती SSM जे निघले का ती एकदा टाकून बघावं म्हणून टाकलं होतं एक पोत. हां, तिन्हीचं एक टाकलं होतं. बरं. ती टाकल्यावर परत ही हाईट बी लय वाढली. मिरच्या तर काही मिरची भरपूर लागली, सेटिंग भरपूर झालेली आहे. पाला कमी मिरच्या जास्त असे प्रकार झालाय. हे आपण उपटून टाकणार होतो गेले महिने. का उपटायचं काय एवढं तुम्हाला? याला माल लागत नाही. आपल्या बरोबर 20,000 रुपये विकले त्या नर्सरीवाले. हा, म्हणजे व्हरायटी मध्ये प्रॉब्लेम आहे. व्हरायटी डुप्लिकेट आहे. पण परत आपण काय केलं, जरा म्हणलं रामसरचं म्हणणं असतंय हां, व्हरायटीवर जायचं नाही. व्हरायटी कुठली असू द्या, तुम्ही पोषणावर काम करा. आणि त्यासाठी म्हणलं आपण एकदा अजून 2,500 गेलं तर गेलं 2200-2200. ती 3 टाकली एकदा SSMचं एक डोस जे टाकला आणि पुन्हा जी फुलं लागली ती पुन्हा सगळ्या ताळावर चालत. ठीक आहे, फुटवा बी निघलाय, भरपूर माल भरपूर लागलेला आहे. हे पाहू शकता आपण, मिरचीला भरपूर फुलकळी आणि मिरचीची संख्या भरपूर आहे. तरी आपण हे रानात पहिल्याच वर्षी वापरले. पहिल्यांदा 20 वर्ष झाले फुल केमिकल आहे रानात. ह्या रानात यावर शेजारी जेवढा याला एक फुल नाही. केमिकलचा वापर केल्यामुळं रामसर जसे म्हणतात की तुम्ही मातीवर काम करा, पोषणावर काम करा. पोषणावर काम केलं तर रोगावर काम करू नका. तो फवारणी किरकोळ 8 दिवसात एखादी त्याचा रोग कुठे दिसतोय तुम्हाला? ह्याच्यावर थ्रिप्स आहे का, चिलट आहे का, घोंगा नाही? नाही, अजिबात रोग काहीच नाही आणि माल भरपूर लागलेला आहे. बर, कुठली व्हरायटी तुमची? माल खराब आहे, आपलं बियाणं खराब लागलं म्हणता? आपल्याला F1 वैशाली म्हणून रोप दिले, पण रोप निघले डुप्लिकेट. म्हणजे बी त्या नर्सरीवाल्याला देताना दुसऱ्याने दिले. त्यांचं बी खराब आलं, पण तरी पण तो आपल्या SCT वैदिक आणि SSM वापरल्यामुळे उपटून टाकलेत आपल्या बरोबरच्या. गेल्या 2 महिन्यातच उपटले प्लॉट. आपण बी उपटायच्याच मार्गावर होतो, पण ती बघावं म्हणून आपण एकदा एक प्रयत्न म्हणून ती 2200-2300 रुपयाची एकदा टाकावं म्हणून. असं बी तसं बी आता गेलंय म्हणलं. सम्राट शक्ती मिरॅकल आपण जर लास्ट डोस टाकल्यानंतर त्या फुलं जी लागली सगळी फुलच. आणि ही मिरच्या तर आता समोरच जाईल. भरपूर फार चांगला रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो. आपण बघू शकता मिरची भरपूर लागलेली आहे, सेटिंग भरपूर आहे आणि झाडाची वाढ आता ही जवळजवळ कमराच्या पुढे छातीला झाडं लागली होती बघा. पहिली गुडघ्या एवढी झाडं असताना महिन्यात टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता ही झाडं छातीला लागत आहेत. बरं, तुमचा अनुभव, तुम्ही जे आपलं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरलेत, किंवा कृषी अमृत असो किंवा RNPH असो, आणि आता शेवटचा डोस आपला सम्राट शक्ती मिरॅकल SSM, तर त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? त्यांनी बिनधास्त वापरावं. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानी जी एकराला करायचं त्यापेक्षा त्यांनी एक 10 गुंठ्यासाठी आधी करावं. मग पुढे तिथं आता मी काय केलंय, माझं पडेल आहे, पण मी आधी 10 गुंठ्याचं बघितलं. आता ती घेवड्याला अजून केलं नाही. आता ती घेवड्याला टाकून बघायची येते. बरोबर आहे. तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो वापर करा. थोड्या एरियाला वापरा, थोड्या क्षेत्राला वापरा. पण पूर्ण म्हणलं की लोकांना खर्च जास्त, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव खर्च जास्त वाटतं. पूर्ण ताकदीने वापरणं गरजेचं आहे. आणि मातीवर काम केल्यानंतर तुम्हाला पोषण चांगलं मिळाल्यानंतर तुम्हाला झाडाला वरती जे फवारणी आहेत किंवा रोगावर जी खर्च करायचा तो खर्च फार कमी होतोय. एकूण एकच पडते, सस्ती पडते उलट. आता आपण ह्याला प्रत्येक पाण्याला केमिकलचं सोडावं लागते काय ना काय 2-4. प्रत्येक मिरची म्हणलं की मिरची पिकाला 1 तोडा झाला, खालनं काहीतरी डोस सोडा, वरनं काहीतरी फवारणी घ्या. राऊंडला 500 रुपये सोडायचं म्हणलं, 4 राऊंडला 2000 जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे 2300 रुपये सुरुवातीला तुम्ही त्याच्यावर परत त्याला काहीच नाही केलं. बेसळ भरल्यानंतर तुम्हाला माल तोडत राहा आणि झाडाचे चांगलं पोषण होतंय आणि माल भरपूर निघतोय, क्वालिटी माल निघते, व्हरायटी चांगली निघते. चालतंय, ठीक आहे.
आपण दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जय SCT वैदिक. जय